नशामुक्त सांगलीच्या निर्धारासाठी सांगली ते निघाली पदयात्रा. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचा पदयात्रेत सहभाग. तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून दूर ठेवून सुदृढ, सुरक्षित आणि सक्षम समाज घडवण्याच्या उद्देशाने सांगलीत नशामुक्त निर्धार पदयात्रा काढण्यात आली. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदयात्रेला झेंडा दाखवून पदयात्रेत सहभाग घेतला. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दलाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या पदयात्रेत खासदार, आमदार, महापौर, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी देखील पदयात्रेत सहभाग घेतला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा अभियान अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येतो आहे. कल्पद्रुम मैदान, नेमिनाथनगर, विश्रामबाग येथून पदयात्रेला सुरुवात झाली. विविध जनजागृतीपर फलक, घोषवाक्य आणि नशामुक्तीचा संदेश देत सहभागी नागरिकांनी शहरातून पदयात्रा काढली. पदयात्रेची सांगता सांगली पोलीस मुख्यालय येथे करण्यात आली आणि यावेळी व्यसनापासून दूर राहण्याची आणि समाजाला व्यसनमुक्त करण्याची सामूहिक निर्धार करण्यात आला. भारत एक ताकद म्हणून उभी राहत असताना या भारताला छिन्न विच्छिन्न करण्यासाठी या देशाचा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत राहणारा प्रत्येक माणूस मी माझ्या भाषेचा आहे, जातीचा आहे, धर्माचा आहे, पण पहिल्यांदा भारतीय असं म्हणण्याची जी 142 कोटी जनतेची मानसिकता आहे त्याला भारत एक नाही आहे, भारत वेगवेगळ्या भूभागांचा मिळून झालेला देश आहे अशी थिअरी मांडणाऱ्यांनी आतंकवाद ह्या देशामध्ये वाढवून पाहिला. पण आपण सगळ्यांनी आपल्या सुरक्षा व्यवस्थांना पाठबळ उभं करून वेळप्रसंगी आपल्या बजेटचा काही भाग सुरक्षा व्यवस्थेवर वळवून या आतंकवाद्यांचं कंबरडं मोडलं. जवळजवळ 2012 ते 2026 या 12 वर्षामध्ये पेहलगामसारख्या काही घटना घडल्या की नाही घडल्या, पण शेवटी सुरक्षा व्यवस्थेमध्ये डोळ्यात तेल घालून काम करत असताना सुद्धा एखादी अशी गोष्ट मिस होते, व्हायलाच नको होती, पण त्याचं आधीच्या तुलनेमध्ये प्रमाण शून्य झालं आणि त्याचं श्रेय माननीय पंतप्रधानांना जसं जातं तसं आपल्या सर्व देशवासियांना जातं. दुसरं आक्रमण ह्या देशावरचा आहे नक्षलवाद. हा नक्षलवाद पूर्ण मोडून काढण्याचं काम ह्या देशाचे गृहमंत्री अमित शहानी केलं. काश्मीरच्या लाल किल्ल्यामध्ये, काश्मीरच्या लाल चौकामध्ये कधीही तिरंगा फडकत नव्हता, तिथे आता डौलाने तिरंगा फडकायला लागला. तसं सगळ्यात नक्षलवाद्यांचं सेंटर म्हणजे नक्षलवादी सुरुवात झाली बंगालमध्ये, पण त्याचं वाढ झाली, ते स्ट्रेंथन झाले, मजबूत झाले बस्तरमध्ये, मध्य प्रदेश, पूर्वीच्या मध्य प्रदेशमधल्या बस्तरमध्ये. त्या बस्तरमध्ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा 92 गावामध्ये तिरंगा फडकला. आता तिसरा जो प्रयत्न आहे तो सोपा आहे ना, आपल्या तरुणांना नशेची सवय लावून टाकणं आणि त्यांना करिअरपासून, देश, समाज, आईवडील, देवधर्म सगळ्यापासून तोडणं. तर त्या नशेचं कंबरडं मोडणं, त्या नशेचा वाढता प्रभाव संपवणं हे एक मोठं चॅलेंज आहे. आणि म्हणून गेले 2 वर्ष एक मोठा साठा विट्याच्या एका बंद कारखान्यात सापडल्यानंतर सगळा जिल्हा खडबडून जागा झाला. गेल्या 2 वर्षामध्ये इतके साठे सापडत आहेत. 2 दिवसापूर्वी 300 किलो गांजा जप्त केला. असं प्रबोधन, शिक्षा आणि ट्रीटमेंट ह्या 3 सूत्रीवर आपण चाललो आहे. प्रबोधनाचा भाग आज होता. हजारो शालेय कॉलेजचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आज नशा विरोधी रॅलीमध्ये सहभागी झाले. मी पण ह्याला इतकं महत्त्व दिलं आहे की आज मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारच्या ऐवजी सोमवारी लागली. मी अतिशय नम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली आणि मी इथे पोहोचलो. याचं कारण हे महत्त्वाचं आहे. काही केलं याचं कंबरडं मोडायला लागेल. आणि आज सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांनी दाखवून दिलं की आम्ही हे सहन करणार नाही. खूप चांगल्या रीतीने झालं. ज्या जिल्ह्यातल्या शाळा, कॉलेज, नागरिक, संस्था अशा सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.